भदंत कश्यप महाथेरो यांच्या 4थ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सारंगनगर येथील त्यांच्या तक्षशिला बौद्ध विहारात भदंत संगपाल थेरो नांदेड यांच्या धम्मदेसिनेचा कार्यक्रम रिपब्लिकन सेना जिल्हा उपाध्यक्ष भीमपुत्र कचरूदादा गुडबोले यांच्या अथक परिश्रमातून आज घेण्यात आला। या प्रसंगी भंते प्रज्ञाबोधी थेरो भदंते धम्मकीर्ती भंते संघमित्र भंते मोगललायन भंते संघरत्न यांची प्रमुख उपस्थिती होती। सुरुवातीस तथागत भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह भदंत कश्यप थेरो यांच्या प्रतिमेचे पूजन भंते यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोधाचार्य साबळे काका, प्रकाश बोथीकर, ज्ञानोबा खरात, शाहीर भीमराव वाघमारे, सुजाता महिला मंडळ, रोहिणी महिला मंडळ, मातोश्री नगर येथील सर्व उपासक उपासिका, सारंगनगर येथील बौद्ध उपासक उपासिका, आशाबाई आहिरे, साधनाबाई हातागळे, लक्ष्मीबाई जोंधळे, केशव जोंधळे, नागनाथ टेकुळे, मिलिंद सूर्यवंशी, भगवान वाटुरे उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोधाचार्य अतुल वैराट यांनी केले, तर आभार भीमपुत्र कचरूदादा गोडबोले यांनी मानले। काम आहे कारण त्यांनी मला विचारलं ही काय गात आहे, कुठली गात आहे। त्यानंतर आपण इतिपि सुहो भगवा अरहं सम्मा संबुद्धो, भगवंतानी सर्व प्राण्यावर विजय मिळवला। स्वाखातो स्वतः या, स्वतः बघा, स्वतः अनुभव घ्या, स्वतः खात्री करून घ्या। हा भगवंताचा धम्म महान आहे, श्रेष्ठ आहे, पूजनीय आहे, वंदनीय आहे। याच डोळ्यासमोर याच जीवनामध्ये वर्तमान काळामध्ये आपल्याला सुख प्राप्त करून देतो, निभान प्राप्त करून देतो, सुखाकडे नेतो, निर्वाणाकडे नेतो। हा भगवंताचा महान असा पूजनीय वंदनीय हा धम्म आहे। या धम्माचा स्वाखात म्हणजे स्वतः या, स्वतः पहा, सुख्यात असा महान श्रेष्ठ धम्म आहे, याची कोणीही खात्री करून घ्या। आज या धम्माची मी पुष्प ठेवून पूजा करतो। बुद्धाच्या वनगंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामि मुनिंदस श्रीपाद सरोरे। हे फूल जसं या फुलाचा सुगंध येतो आणि बुद्धाच्या चरणावर फूल ठेवून मी अभिवादन करतो। या पुण्यानं आमचं दुःखमुक्तो भयमुक्तो आज जे कुशल करत आहोत, पुण्यकर्म करत आहोत। वर्णगंध म्हणजे वर्ण असणारे, गंध असणारे, सुगंधीस असणारे, धष्टपुष्ट वीर असणारे, असं सर्व गुण संपन्न असणारे तथागताच्या चरणावर मी फूल ठेवून अभिवादन करतो, प्रणाम करतो, असं त्या गाथेचा अर्थ। त्यानंतर आपण शेवटी वंदामी चैत्यं सब्ब सब ठाणे सुपटिक, भगवान बुद्धाचे जे काही चैत्य आहेत, प्रत्येक शारीरिक धातू शरीराच्या अंशावर म्हणजे शरीराच्या धातूवर, कन्नावर मोठमोठे आपण जसं भंतेचं चैत्य उभारला तसे मोठमोठे अनेक महाराष्ट्रात नसून, भारतात नसून, जगामध्ये चैत्य उभारले, स्तूप उभारले। त्या चैत्यांना मी प्रणाम करतो, वंदन करतो। या पुण्यानं माझं जय मंगलो कल्याणो असं त्या गाथेचा अर्थ होतो। त्यानंतर आपण या ठिकाणी सुपटीपन्नो भगवतो सावक संघ, भगवंताचा हा श्रावक संघ सुमार्गावर आहे, आरूढ आहे, असा गुण संपन्न आहे। आताच भंतेने सांगितलं की हा गुण संपन्न असा भिक्खू संघ सर्व दान देण्यास, सन्मान करण्यास पात्र आहे। कारण क्रांतिकारी जय भीम, महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, बोधिसत्व परमश्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम त्रिवान वंदन करतो। आज 31 जानेवारी 2026 रोजी पूज्य कश्यप महाथेरो यांचं 4थे पुण्यस्मरण आहे। त्यानिमित्त सारंगनगर तक्षशिला बुद्ध विहार येथे त्यांचं चैत्यस्तूप निर्मित केलेले भीमपुत्र गोडबोले यांनी आपल्या स्वतःच्या खर्चातून, मुलाबाळाच्या घासातून एक भिक्खू जे की आदरस्थान आहे सर्वांच्या याच्यामध्ये, ज्यांनी समाजाप्रती
समाज त्यांच्याप्रती आदर बाळगतो असे कश्यपजी थेरो आज आपल्या मधून जाऊन आज 4 वर्ष झालेले आहेत। असं वाटतं की आज नक्कीच परभणी जिल्हा मराठवाडा येथे आहेतच। त्यांनी समाजाला जे मैत्रीभाव शिकवलाय, बुद्ध धम्म शिकवलाय, नक्कीच ते जाण्याने एक आपल्या जो भिक्खू संघ आहे त्याच्यामध्ये एक दरी म्हणजे एक कमी निश्चितच झालेली आहे। कारण ती चांगले भिक्खू होणं आणि लवकर जाणं हे आज बौद्ध धर्मासाठी हानिकारकच आहे। म्हणून आजच्या दिवशी त्यांना त्यांच्या पावन स्मृतीला 4थ्या पुण्य स्मरण दिनानिमित्त त्यांना मी अभिवादन करतो। रिपब्लिकन सेना जिल्हा उपाध्यक्ष भीमपुत्र कचरूदादा गोडबोले। जय भीम।